इंद्रायणीचं पसायदान 7 एप्रिल निर्मळीचा कंद. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक प्रणया पंकज आंबेकर. आई कधी कोपत असते का? कधीच नाही. जिथं आई असते तिथं कोणता कोप राहू शकत नाही. आईच्या वात्सल्यामुळं तो कोपही अगदी सरळ होतो. चांगलंच वागलं पाहिजे हे त्यालाही कळतं. पण आईचा कोप हे शब्द आले बेटे. आईचा कोप हे शब्द आठवले की अंगावर काटा उभा राहतो. हे शब्द आपण आणायला नको होते ही जाणीव आपल्याला अगदी प्रतिक्षिप्त पातळीवरही व्हायला लागते. साथीच्या रोगामुळं निर्माण झालेल्या मृत्यूच्या थैमानानं भयभीत झालेल्या माणसानं हे शब्द वापरले होते. त्या कोपाच्या भयामुळं आई आई देव देव करता करता भेदरून गेलेल्या माणसांना रोगांच्या कोपांना आईची देवादिकांची नावं जोडून टाकली. आज ही परिस्थिती सुधारली आहे. रोगांना त्यांची शास्त्रीय नावं मिळाली आहेत. सर्वसामान्य माणूस रोगांना त्यांच्या नावानिशी ओळखू लागला आहे. प्रसंगी डॉक्टरांनाही उपचार पद्धती सुचवू लागला आहे. रोगांच्या उपचारांच्या बाबतीत आपली आगेकूच होत असली तरी रोगांच्या प्रतिबंधाच्या बाबतीत मात्र आपली पिछेहाटच होत आहे. सर्दी प्रत्येकालाच होत असते, मात्र सर्दी झालेल्या माणसांकडं पाहून इतर सगळे नाक मोडत असतात. कधी काळी आपल्यालाही सर्दी झाली होती हे चक्क विसरतात. अगदी नेहमीच सर्दी असलेला माणूस इतरांच्या सर्दीकडं पाहून नाक मोडत असतो. घृणा रोग्याची नको, रोगाची हवी. रोगराईची साथ पसरवण्यात आपल्या प्रत्येकाचा हात असतोच. इथे थुंकू नका या पाटीवर पचकन थुंकण्यात प्रत्येकालाच भूषण वाटत असतं. कार्यालयातल्या जिन्यातले लाल कोपरे अधिक गडद करण्यासाठी अनेकांच्या तोंडात पानाची अखंड पिचकारी असते. मलमूत्र विसर्जन विवेक हे मूल्य तर प्रत्येकाला स्वतः जाणीवपूर्वक विकसित करायला हवं. पूर्वी या बाबींसाठी निदान आडोसा तरी धरला जायचा. आता तर आडोसा विवेक ही हरवला आहे. रोगराईसाठी उकिरडे निर्माण करण्याचं काम आपण अव्याहतपणे करत आहोत. रुग्णालयाच्या खिडकीतून युरिनची छोटी शिशी बाहेर भिरकवताना आम्हाला आमच्या आजारीपणाचं जराही भान राहत नाही. हे आपण टाळू शकतो. आपल्या साध्या साध्या आरोग्यदायी सवयीतून अवघ्या विश्वाचं आरोग्य माळू शकतो. आपल्या हाताची करंगळी ही कानात खळाखळा खेळवण्यासाठी नसते. आपला कान म्हणजे करंगळी ठेवण्याचं स्टँड नाही. आपल्याला असलेल्या 2 नाकपुड्या म्हणजे आपल्या हाताची 2 बोटं खेळवण्याचं गार्डन नाही. कारण हीच बोटं ह्यानंतर लागलीच आपण आपल्या खाद्यपदार्थात घालतो आणि इतर नको नको म्हणत असले तरी खाद्यपदार्थ इतरांना खाण्याचा आग्रह आपण करत असतो. खाद्यविवेक हरवलेले लोक तर कशावरही ताव मारत असतात. या खानानंतर किंवा खानापूर्वी अभ्यागताचं स्वागत पाणी देऊन करताना पेल्यातल्या पाण्यामध्ये आपल्या बोटाचं थर्मामीटर बुडालेलं असावं का न सांगता येण्यासारख्या अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आहेत. निर्मळीचा कंद आपल्या मनात फुललेला असावा. त्याला फुटलेली पालवी आपल्या वागण्यातून प्रत्ययाला यावी. आपल्या आरोग्याचं सुगंधद्रव्य आपणच जपायला हवं. विश्वाच्या आरोग्यासाठी आरोग्य विश्व दरवळत ठेवण्याची निरामय जाणीव आजच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपल्याला व्हायला हवी.